मित्रांनो, सगळीकडे पीक विमा वाटप सुरू असताना जवळपास धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की बाबा पीक विमा वाटप तर सुरू झालेलं आहे, परंतु आमच्या खात्यावर अद्यापही रकमा का वितरित झालेली नाही. आमचं स्टेटस वगैरे दाखवत आहे, स्टेटसमध्ये रकमा दाखवत आहेत. काही शेतकरी म्हणत आहेत UTR नंबर वगैरे जनरेट झालेला नाही असं दाखवत आहे. असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास ज्या रकमा वितरित झालेल्या आहेत त्या देखील किती रुपये हेक्टरी वितरित झालेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मांडव चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर धुळे आणि नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात अगोदर बघूया शासनातर्फे म्हणजे कृषी विभागाचं काय म्हणणं आहे की बाबा किती रुपये जे कोटीचा निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे. तर धुळे जिल्ह्यातील आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गतच बऱ्याच शेतकऱ्यांना या रक्कम वितरित झालेल्या आहेत. तर मित्रांनो, जवळपास धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 29 कोटी रुपयांचं जी विमा भरपाई ही मंजूर करण्यात आलेली होती, त्यापैकी जवळपास 23 कोटी रुपये हे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाले आहे असं कृषी विभागाचं म्हणणं आहे. परंतु रिॲलिटीमध्ये बघायचं झालं मित्रांनो, अद्यापही 23 कोटी रुपये वितरित झाले असं तर काही दिसलं नाही. कारण बरेच शेतकरी हे धुळे जिल्ह्यातून अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे आणि कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार 23 कोटी रुपये वितरित झालेले आहेत. परंतु 23 कोटी रुपये वितरित झाल्याचं कुठलंही प्रूफ दिसून आलेलं नाही मित्रांनो. कारण की बरेच शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित दिसत आहे. त्यापैकी 7 कोटी रुपये हे प्रोसेसिंगला टाकलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जसे कॅल्क्युलेशन वगैरे पूर्ण होईल तसे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होतील असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे. परंतु रिॲलिटीमध्ये मित्रांनो, पूर्णपणे पीक विमा 7 कोटी जर वितरित करणं बाकी असेल तर अद्याप जे 23 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित झालेला आहे त्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर का जमा झाल्या नाही ते सुद्धा कृषी विभागानं क्लिअर करून सांगायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा जवळपास 16 कोटी रुपयांची नुकसान भरपाई म्हणजे पीक विम्याची जी नुकसान भरपाई होती ती मंजूर करण्यात आलेली होती. त्यापैकी जवळपास मित्रांनो 5 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत आणि जवळपास 11 कोटी रुपये हे प्रोसेसिंगला टाकण्यात आलेले आहे असं कृषी विभागाचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात थोडी म्हणजे 5 कोटी रुपये वितरित झालेत. नंदुरबार जिल्ह्याचा आपण प्रश्न समजू शकतो, बाबा 5 कोटी रुपये वितरित झालेले आहेत म्हणून अद्यापही बरेच शेतकरी 17% शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यांना सुद्धा या रकमा वितरित होतील कारण निधी अजून 11 कोटीचा बाकी असल्यामुळं. त्यानंतर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट येत होत्या. जळगाव जिल्ह्यातील बरेच शेतकरी बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते आणि त्यांचा सुद्धा प्रतीक्षा संपलेली होती आणि त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याला सुरुवात झालेली होती. तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत 51 कोटी रुपयांची जी पीक विम्याची जी भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली होती आणि त्यापैकी जवळपास जे 51 कोटी रुपयाची जी रक्कम आहे ती सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 100%ला 100% वितरित झाली आहे असं कृषी विभागाचं म्हणणं आहे. परंतु मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातून तुम्ही देखील असाल आणि तुमच्या खात्यावर अद्यापही रकमा वितरित झालेल्या नसतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. रिॲलिटीमध्ये बघायचं झालं मित्रांनो, तर जळगाव जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांचं कृषी विभागाचं म्हणणं आहे 100% पीक विमा वाटप झालेलं आहे. परंतु मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील जर 100% पीक विमा वाटप झालेला असेल तर मग शेतकरी अद्यापही वंचित कसे काय राहिलेले आहेत ते सुद्धा शासनाने किंवा कृषी विभागाने किंवा पीक विमा कंपनीने क्लिअर करून सांगावं. त्याबद्दलचं काय रिझन आहे किंवा त्याबद्दलचं काय प्रूफ आहे तुमच्यापाशी की 100% वितरित झालेलं आहे ते सुद्धा क्लिअर करून सांगावं शेतकऱ्यांना. म्हणजे इतर शेतकरी जे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे त्यांना प्रतीक्षा करावी की नाही हे सुद्धा समजून जाईल. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो पीक विम्यासंदर्भात जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्याविषयी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.